सर्वजण, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. सोनू पाटील या ब्लॉगमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे गाईज. आणि आजचा ब्लॉग आहे गणेशनगर रहिवासी उत्कर्ष मंडळाचं स्थापना होणार आहे देवांची, गणपती महादेव आणि विठ्ठल रुक्मिणीची. तर होम हवन आहे, हल्दी कुंकू आहे आणि हरिपाठ पण आहे आणि कीर्तन पण असणार आहे. तो ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी तुम्हाला. चला बाकीचा ब्लॉग तुम्हाला मी तिकडे कंटिन्यू करते. चला आता आपण जाऊया. बघू शकता आता हल्दी समारंभ समाप्त झालेला आहे आणि आता मी निघतोय घरी जायला. सो बघू शकता तुम्ही गणेशनगर उत्कर्ष रहिवासी मंडळ यांच्या मंदिराचं जे जीर्णोद्धार केलेलं आहे त्यांच्या आमदारांची मुलगी संजय दीनानाथ पाटील यांची मुलगी. सो आणि त्याच्यासोबत आलेले आहेत गणेशनगरचे नगरसेवक असतात ना, ते सर्वजण आलेत बघू शकता तुम्ही. आणि बघू पहिला सर्वप्रथम देवाची स्थापना केली तिथे ते पाया पडणार, नंतर उद्घाटन पण करणार. तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये शो करते, बघू शकता तुम्ही. ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्युअसली राहा. राजोल ताई तुम्हाला बघू शकता आता थोड्या टायमाने उद्घाटन करणार आहे. सो बघू शकता किती रहिवासी मंडळ उभे राहिलेले आहेत सर्वजण बघायला, कारण फर्स्ट टाईम आमच्या इथं डोंगरावर चढल्यात त्यांना पण बघू शकतात, म्हणून ते जरा थोडे वेट करतात आणि नंतर उद्घाटनाला सुरुवात करणार आहेत. बघू शकता गाईज. या करणार आहोत. तरी आमचे विभागाचे सन्माननीय शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख कदम, तसेच शीतलताई मांडवकर, त्याचप्रमाणे दीपक पालके दाखवली आणि तसा तो कार्यक्रम यशस्वी देखील झाला. परंतु लोकांना जेव्हा जबाबदारी दिली जाते तेव्हा आपली पण जबाबदारी असते आणि त्या आपली जबाबदारी ओळखून आमच्या विभागाचे माजी अध्यक्ष आणि प्रमुख सल्लागार विजयजी कदम साहेब यांनी आपल्या ओळखीने मंडळासाठी 1,01,000ची देणगी जमा करून आली. त्या निमित्ताने यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण लगेचच कीर्तन सुरू होणार आहे, याचे सगळे नोंद घ्यायचे आहे. हे चिदान देगा देवा तुझा
नाही, कुणाची स्वतःकडे जबाबदारी घेणार नाही, पण आपल्या कानाने सांगणार ही गोष्ट केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? मला असं वाटतंय. म्हणजे अशा विचारपूस करून स्वतःच्या मांडणी करीत नाही, सगळ्या गोष्टी त्यांना करता येतात पण स्वतःला करतायत. तुम्ही आता संध्याकाळी रात्री वाजलेले चहाचे जेवण आता त्या दोघांनी नांगरे साहेब आणि देवकर साहेब, देवकर साहेब दोघांचं सन्मान करायचं या ठिकाणी उपस्थित झाले त्याचे मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवलात, धन्यवाद. या ठिकाणी म्हणजे अनपेक्षित आमच्यावरती विश्वास करून तुम्ही आमच्यासाठी जे दिलात त्याच्यासाठी खूप काय झालं आणि आमच्या एवढं